तर नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे या फ्री वेबिनारमध्ये. तर तुम्हाला उत्सुकता असेलच की कोणता असा वर्कशॉप आहे आणि मी काय सांगणार आहे आज. तर मी आज तुम्हाला इथे तुमच्या ग्रुपचे ॲडमिन किंवा कोच म्हणून नाही भेटायला आले, तर एक सामान्य तुमच्यासारखी स्त्री जिने पण आयुष्यात खूप सारे अपडाऊन्स पाहिलेले आहेत, काही अनुभव घेतलेले आहेत, काही अडचणीही पाहिलेल्या आहेत. आणि कधीकधी मला असं खूप वाटायचं की बाबा मी खरंच खूप स्ट्रॉंग आहे किंवा मला सगळंच जमतं, असं बऱ्याचदा वाटायचं मी सगळं करू शकते एकटी. पण तेव्हा मला असं जाणवलं की नाही, मी वरवर जरी स्ट्रॉंग असले तरी मी आतून अशी थकलेली असायची. म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाटतं की मी सगळं एका हाती सगळं करू शकते, मला कोणाची मदतीची गरज नाही आहे, मी स्ट्रॉंग आहे, असं बऱ्याचदा आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. आणि तसं नसतं, कारण आपण आपल्या मनात कुठंतरी काहीतरी चालू असतं की जे आपल्याला कोणाला सांगता येत नाही किंवा काही कुठे ते बोलता पण येत नाही. तर तुमच्यासाठी एक असा प्रश्न आहे की तुम्ही शेवटचं असं तुमच्यासाठी काय केलं होतं, आठवतं का तुम्हाला? की बाबा मी माझ्यासाठी म्हणून मी एखादी गोष्ट अशी केलेली आहे. तुम्हाला आठवते का अशी गोष्ट? नाही आठवत? विचार करायला गेलं तर नाही, बरोबर आहे. एकदम नाही आठवणार. एकदम नाही आठवणार, पण बरोबर आठवेल. आहे. हां, म्हणजे आपण सगळं करतो, म्हणजे आपण सगळे आपली कामं असतील, काही आपल्या जबाबदाऱ्या असतील, घरचं बाहेरचं सगळं आपण बघतो, सगळ्यांची काळजी घेत असतो, सगळ्यांना सगळं काही मिळेल, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे याच्याकडे आपण लक्ष देत असतो. पण याच्यामध्ये मात्र आपण स्वतःसाठी काय करायचं आहे, स्वतःला काय हवं आहे हेच विसरून जातो. बरोबर आहे. असं बऱ्याच महिलांचं असं वागणं असतं किंवा प्रत्येकीचं असंच दृष्टिकोन असतो की फॅमिलीसाठी सगळं काही मी देणार, सगळं काही करणार, माझ्या माणसांसाठी, माझ्या मुलांसाठी. पण स्वतःसाठी मात्र सहज म्हणतात, नाही हो मला वेळच मिळत नाही, घरात तितकी कामं असतात, मग मी जॉबला जाते, मग मला वेळच नाही मिळत, मग मी स्वतःसाठी मी कधी काय करू. मागच्या आठवड्यात एक ग्रुपमध्ये एका लेडीचा फोन आलेला. त्या म्हटल्या, मॅडम मी एवढं चांगले वर्कशॉप घेता, एवढे टास्क असतात, पण मला वेळच मिळत नाही. आणि वेळ मिळत नाही म्हणतात की त्या घरूनच आहेत, वर्क फ्रॉम घरूनच त्यांचं छोटंसं काम आहे, तरी देखील म्हणतात की मला वेळच मिळत नाही, मी 3 आणि 3:30 वाजता जेवण करते दुपारचं. तर हे सगळं ओव्हरऑल बघायला गेलं तर ते चुकीचंच आहे, कारण 3-3:30 काही जेवणाची वेळ नाही आहे. मग कामं पण आहेत, ठीक आहे, मान्य आहे, पण मग त्यासाठी वेळेचं नियोजन हवं किंवा कामाची काहीतरी पद्धत असते ती वेगळी असायला हवी. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जे महिला असं नुसतं म्हणजे कारण देत असतात, सबबी सांगत असतात की मला हे जमत नाही किंवा माझ्याकडं असं वेळ नाही आहे. तर हा माझा पहिलाच वर्कशॉप आहे का हा वेगळा विषय आहे. रायटिंग सोडून हा वेगळा विषय आहे, जो म्हणजे की स्वतःशी नव्याने भेट. म्हणजे आपण स्वतःला कधी भेटतो किंवा स्वतःशी कधी संवाद साधत नाही, तर त्याच्यावर आधारित हा वर्कशॉप असणार आहे. तर मी अनेक महिलांना असं पाहिलेलं आहे, ज्या माझ्या अनुभवात आल्या, माझ्या परिचयाच्या असतील किंवा बाहेरच्या आहेत, मैत्रिणी आहेत, की त्या सगळं काही हे करत असतात, सगळी कामं, सगळ्या जबाबदाऱ्या, सगळं काही करत असतात, सगळं शांतपणे, काही अडचणी, काही गोष्टी सगळं शांतपणे सहन करत असतात. आणि वरवर असे दाखवतात की मी खूप आनंदात आहे, मी खूप सुखात आहे, माझं दुसऱ्याकडं नाही आहे. पण आतून काहीतरी असं असतं की जे त्यांच्या मनाला सलत असतं किंवा त्रास देत असतं. अशा खूप साऱ्या महिला मी पाहिल्या. बऱ्याच जणी माझ्याकडे मन मोकळं देखील करतात. आता या ग्रुपमुळे 3 वर्ष झाली, मला हा अनुभव खूप चांगला येतो. मग यातूनच मला कुठेतरी वाटत होतं की बाबा मी लेखिका आहे, म्हणजे मला थोडंसं वर्कशॉप मी घेते, तर मी काउन्सिलिंगचा पण एखादा कोर्स मी करावा. तोही मी केला. आणि दुसरा प्लस म्हणजे मी लाईफ कोचचा अजूनही दुसरा क्लास केला. म्हणजे 2 क्लास मी या मागच्या 3-4 महिन्यामध्ये मी केलेले आहेत. तर त्या बेसवरती थोडंसं हा विषय असणार आहे. तर बऱ्याच महिला मी आता म्हणले की वरवर दाखवतात की आनंदी आहेत, पण त्याच्या मनात आतमध्ये काहीतरी असं असतं की जे खूप काही साठून राहिलेलं असतं, ते कुठं बोलता येत नाही. तेव्हा आपल्यासारख्या महिलांना अशी एक जागा हवी असते की सेफ, की बाबा जिथं मी व्यवस्थित सगळं मनातलं बोलू शकेन, मग तिथं मला कोणी जज करणारं नसेल किंवा मग मला कोणी काही दोष देणारं नसेल. तर अशी एखादी आपण जागा नक्की शोधत असतो. कधी कधी बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण तरी देखील आपली उगाचच चिडचिड होते, उगाचच आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाही आहे. खूप काही असं सांगायचं असतं, पण स्वतःवर तेवढा विश्वासच नसतो. आपण विश्वास आपला कुठेतरी हरवला आहे.
स्वतःच कुठेतरी आपण हरवलो आहे असं आपल्याला वाटायला लागतं. हे आयुष्यात असे फेज येतात, बऱ्याच वेळ येतात, काही अनुभव असतात, काही घटना अशा घडलेल्या असतात, त्यामुळे माणूस या अशा फेजमध्ये जातो. आणि जास्त करून महिला या इमोशनली विचार करतात, म्हणून त्या जास्त अशा गोष्टीची लवकर अटॅच होतात आणि स्वतःपासून आणि जगापासून थोडंसं अलिप्त राहायला लागतात. आता आपल्यासारख्या ज्या माझ्या लिमिटमध्ये महिला आहेत या ग्रुपशी कनेक्टेड आहेत, त्यामुळे रोज काही ना काही त्या टास्कमध्ये गुंतलेले असतात. मी टास्क जे देते त्याच्यामध्ये टास्क लिहिण्यामध्ये, मग ते विचार करण्यामध्ये, याच्यामध्ये त्या कंटिन्युअसली आठवड्यावर गुंतून राहतात. त्याच्यामुळं त्या पूर्ण एका याच्यात आहेत बाबा की बाबा आज काय आहे, सकाळी उठून बघायचं माझ्या लिमिटमध्ये काय विषय दिला आहे, मग त्याच्यावर विचार करणं, लिहिणं, मग निकाल कधी आहे, मग कोणाचे नंबर आले, किंवा आज कुठला काही वेगळं टास्क आहे का, किंवा वेगळा काही लाईव्ह शो आहे का, याच्यामध्ये तुम्ही गुंतलेला आहात. पण बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या कुठंतरी अशी जागा शोधतात की तिथं त्यांना बोलायचं आहे, मन मोकळं करायचं आहे. कधी कधी आरशात पाहिल्यावर देखील आपल्याला वाटतं अरे पहिल्यासारखं काहीच नाही राहिलेलं. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे सगळ्याजणी आपण सगळ्यांसाठी जगत असतो, पण स्वतःसाठी जगणं मात्र विसरून जातो. तर मागे मी सगळ्या गोष्टी करताना एक 4-5 वर्षापूर्वी मी माझा स्वतःलाच प्रश्न विचारला की मी खरंच आनंदी आहे का. त्यावेळी मला याचं उत्तर शोधताना असं जाणवलं की नाही, मी माझ्यासाठी काहीच करत नाही आहे, मी नुसतं बसून वेळ काढते किंवा काहीच करत नाही आहे, फक्त लिखाण आहे आपल्याकडं. तर असं बऱ्याच जणींचं होतं. तर उत्तर शोधताना की जाणवलं की मी माझ्याशी स्वतःशी संवाद साधणं मी बंद केलेलं आहे. तर ते कुठंतरी चालू करायला हवं. मला माझ्याशी पुन्हा एकदा कनेक्ट व्हायचं आहे आणि याचं उत्तर मी मग शोधत राहिले. तर आपण की हा जो वर्कशॉप आहे, तर हा काही ॲक्टिव्हिटी नसणार आहे, काही नसणार आहे, यातून काही शिकायचं नाही आहे. तर फक्त आपण आपल्याला स्वतःसोबतचा एक प्रवास करणार आहोत. एक सुंदर प्रवास असणार आहे, ज्याच्यामध्ये स्वतःला डाऊट घेणं स्वतःवरती थांबवायचं आहे, स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे, म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. तर हा काही स्वार्थीपणा नाही आहे. प्रत्येकजण आपापलं आयुष्य जगतो आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची गोष्ट करण्यासाठी, त्यांच्या मनासारखं करण्यासाठी त्यांना वेळ आहे. मुलांना वेळ आहे, मिस्टरांचं वेगळं त्यांचं आहे, मुलांचं वेगळं विश्व आहे. पण घरातली एक महिला अशी आहे जी फक्त ती शोधत असते की मी काय करू, माझ्यासाठी कोणाला वेळ नाही आहे, मग मी काहीतरी मला स्वतःला ओळखलं पाहिजे आणि मी नव्याने माझ्याशी पुन्हा कनेक्ट झाली पाहिजे, असं प्रत्येकीला वाटत असतं. आणि आपल्या ज्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या असं बोलून कोणाला दाखवून व्यक्त होण्यापेक्षा त्या केव्हाही एखाद्या कागदावर लिहिल्या तर त्यात जास्त परिणाम साधता येतो. त्यातून म्हणजे आपल्या मनात जे साचतं आहे ते सगळं आपण जर कागदावर उतरून घेतलं, कागदावर व्यक्त आपण झालो, तर त्यातून आपल्याला नक्कीच एक चांगलं असं समाधान मिळतं. तर आता तुम्ही म्हणाल की ही कसली ॲक्टिव्हिटी असणार आहे. तर आता हे वर्कशॉप म्हणजे मी जसं म्हटलं की मी काही तुम्हाला शिकवणार नाही आहे, फक्त तुम्हाला तुमची ओळख नव्याने करून द्यायची आहे याच्यामध्ये. तर आता तुमच्याकडे पेपर असेल, पेन असेल तर घ्या तुमच्याजवळ, नसेल तर घेऊन या. तर त्या पेपरवरती तुम्हाला काय त्रास देतं आहे आणि तुम्हाला काय हवं आहे हे तुम्ही लिहायचं आहे. मला दाखवू नका, मला सांगू नका, फक्त तुमच्याजवळ लिहून ठेवा की मला ही गोष्ट त्रास देते आणि मला हे हवं आहे. आता हे तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला हे जाणवेल की आपण पहिल्यांदाच स्वतःला ऐकतो, स्वतःच्या मनाला ऐकतोय, असं तुम्हाला काहीतरी यातून फिलिंग येणार आहे. तर हे 5 दिवसाचा हा जो वर्कशॉप आहे, तर यामध्ये तुम्हाला फक्त थोड्याशा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. ऑनलाईन यायचं नाही आहे, मी ऑनलाईन येणार नाही आहे,
फक्त आपला ग्रुप असणार आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप. याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ लव्ह ॲक्टिव्हिटीज किंवा जर्नल रायटिंग असेल, पॉझिटिव्ह माइंडसेट ॲक्टिव्हिटीज असतील, इमोशनल हिलिंग असेल आणि कॉन्फिडन्स बिल्ड करणाऱ्या काही गोष्टी असतील. म्हणजे स्वतःशी तुम्हाला पुन्हा कनेक्ट होण्यासाठी तिथे अनुभव मिळणार आहे. आता हे कसं असणार आहे, 1 ते 5 तारखेपर्यंत रोज एक दिवस म्हणजे 1 तारखेपासून मी ग्रुपवरती तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली जाईल, एखादा टास्क छोटासा, तो तुम्ही दिवसभरात केव्हाही पूर्ण करायचा आहे. तो पूर्ण करायचा आहे, त्यातून तुम्हाला तुमच्या गोष्टींची उत्तरं मिळणार आहेत. तुम्ही पुन्हा स्वतःला नव्याने शोधणार आहात. असे छोटे छोटे ॲक्टिव्हिटी असणार आहेत ज्या तुम्हाला तुमच्याशी पुन्हा संवाद साधायला तुम्हाला मदत करतील. कधीतरी आपल्याला वाटतं ना, उदास वाटतं किंवा चिडचिड होते आपली, या सगळ्यातून आपण यातून बाहेर पडणार आहोत. अशा ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. मी सकाळी तुम्हाला ॲक्टिव्हिटी देईन, दिवसभरात तुम्ही ती पूर्ण करायची आहे असं आणि तुमची ॲक्टिव्हिटी तुम्ही काय केली ते सगळे ग्रुपवरती टाकायची. मी जे तुम्हाला करायला सांगेन ते सगळं तुम्ही पूर्ण करून ते त्या ग्रुपमध्ये टाकायला द्यायचं आहे. ते मी चेक करणार. आणि 5व्या दिवशी मग आपण एक ऑनलाईन असं आपलं सेशन घेऊन तुम्हाला ते वर्कशॉप कसं वाटलं, त्यातून तुम्ही काय अनुभवलं किंवा तुम्हाला कसं वाटलं, काय फील झालं, हे आपण 5व्या दिवशी म्हणजे 5 तारखेला आपण ऑनलाईन येऊन असं आपण मीटिंग घेऊन त्यामध्ये ते सेशन ते ऐकणार आहोत. सगळ्यांचे अनुभव तिथे आपण ऐकणार आहोत. आता जेवढे मेंबर जॉईन होतील तेवढ्या जणांचे अनुभव आणि नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळणार आहे. तर हे 5 दिवसाचं शुल्क नॉमिनल मी 100 रुपये घेत आहे, की तो अगदीच नाममात्रच आहे तो. तर या कार्यशाळेमध्ये तुम्हाला अशा ॲक्टिव्हिटीज मिळणार आहेत ज्याच्यातून तुम्ही व्यक्त होणार आहात. हा एक वेगळा प्रयोग आहे, तो मला करून बघायचा आहे. आणि याच्यातूनच मग मी 5-6 दिवसाचा एक मोठा वर्कशॉप असणार आहे. पूर्ण मोठा म्हणजे ज्याच्यातून सगळं तुम्ही पूर्ण आपलं माइंड, आपले शारीरिक व्याधी किंवा जे काही तुम्हाला हवं आयुष्यात हे सगळं मिळवण्याचे काही मार्ग आहेत. तो क्लास, ते वर्कशॉप मी नंतर घेणार आहे. मे बी ते जुलैमध्ये वगैरे होईल किंवा जून एंडला. तर हा एक बेसिक आहे म्हणता येईल. याचा हा 5 दिवसाचा वर्कशॉप हा बेसिक आहे. त्याच्यानंतर तो पुढचा मोठा जो क्लास आहे तो असणार आहे. तो जवळजवळ 1 दिवसाचं सेशन, 1 ते 1.5 तास चालेल, एवढं मोठं ते सेशन असणार आहे. त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत, मेडिटेशन आहेत. हा पुढचा भाग झाला. पण आत्ता ह्या 5 दिवसांमध्ये आपण त्याचं थोडंसं ट्रायल बेसिसवरती आपण हे घेत आहोत, म्हणजे मी घेत आहे. तर याच्यामध्ये तुमची इच्छा असेल तर नक्की जॉईन व्हा. एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल आणि स्वतःसाठी आपण काहीतरी केलं हे समाधान तुम्हाला त्यातून जास्त मिळणार आहे. तर अशा स्वरूपाचं हे वर्कशॉप असणार आहे. मी नुसती पोस्ट टाकली पण त्यातून मला नाही वाटत की कोणाला आयडिया आली असेल, नेमकं समजलं नाही. म्हणून मी ठरवलं की पटकन आपण एक फ्री वेबिनार घेऊ, ज्याच्याद्वारे मग मला सांगता येईल की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. वर्कशॉपमध्ये फक्त ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि त्या पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे ज्यांची इच्छा आहे ते नक्कीच जॉईन करू शकतात. मला मेसेज करा. आणि आता तुम्हाला तुम्ही इथं आलात वेबिनारमध्ये म्हणून अजून एक छोटासा टास्क तुम्हाला देणार आहे, ॲक्टिव्हिटी देणार आहे. ती करा आणि उद्या सांगा की मला कसं वाटतं आहे. कधीही करा, आत्ता लगेच नका करू. आपण आता संपवतो हा. तुम्हाला जे ज्या गोष्टी त्रास देतात ना, वाटते की हे खूप त्रास देते मला, हे नको होतं, अशा जितक्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कागदावर लिहून काढायच्या. काही असो, अगोदरच्या असतील, मे बी 1-2 वर्षाच्या, आत्ताच्या करंटमधल्या आहेत, की बाबा या गोष्टीमुळे मला प्रॉब्लेम आहे, या गोष्टी मला खूप माझं मन दुखवतात किंवा मला त्रास देत आहेत. त्या गोष्टी सगळ्या लिहून ठेवायच्या. मग एखादी व्यक्ती असेल, काही असो, वस्तू असेल, कुठलीही तुमची भावना, ते सगळं लिहून ठेवायचं. बरोबर थोड्या वेळाने लिहा. लिहिल्यानंतर ते वाचायच्या सगळ्या. त्या वाचल्यानंतर त्याचे सगळे बारीक 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 कागद फोल्ड करून त्याचे तुकडे करायचे, बारीक तुकडे करा आणि ते छोट्याशा भांड्यात पॉसिबल असेल तर व्यवस्थित काळजी घेऊन त्याला जाळून टाका. पॉसिबल जाळलं तर हे सावधगिरीने छोट्याशा कढईत किंवा तव्यामध्ये अशा छोट्याशा सांभाळून, किंवा मग अगदी बारीक तुकडे करून कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्या. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात असं आहेत गोष्टी तुमच्या आयुष्यात, त्या लिहून काढा सगळ्या. त्याच्यामध्ये व्यक्ती पण असू शकतं, एखादी वस्तू पण असू शकतो, एखादी व्याधी असेल किंवा एखादा विचार पण असेल जो तुमच्या मनाला त्रास देतो. ते सगळं लिहून काढायचं, वाचायच्या सगळ्या त्या. आणि हे नको आहे मला असं म्हणायचं आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे, ते जाळून टाका किंवा मग कचऱ्यात फेकून द्या. आणि याचा अनुभव काय होतो आहे तो मला
आपल्या माझ्यातली मी ग्रुपमध्ये लिहिलं तरी चांगलंच आहे, म्हणजे इतरांना पण समजेल की काय सांगितले नेमकं मी आणि कशाबद्दल. तर अशा स्वरूपाचे वर्कशॉप आहे. तुमची इच्छा असेल तर जॉईन करा आणि ही ॲक्टिव्हिटी नक्की करून बघा मी जे आत्ता सांगितले, कारण खूप छान अनुभव येतो. मला स्वतःला आलेला आहे. 15 दिवसाचा मी हा क्लास केलेला आहे. तो मोठा आहे म्हटलं मी. हे फक्त एक बेसिक मला आता फक्त पाहायचं की कशा तुम्ही जे आपल्या ग्रुपच्या महिला आहेत कशा मला रिस्पॉन्स देतात त्याच्यावरती पुढे ठरणार आहे. त्याच्यामुळे ट्रायल बेसिसवरती हा एक छोटासा ॲक्टिव्हिटीचा वर्कशॉप आहे. 5 दिवसाचा आहे, 1 ते 5 जूनपर्यंत. तर तुम्ही हे करू शकता. आणि हे जे मी सांगितलं आता, जी ॲक्टिव्हिटी सांगितली ती करा आणि मला उद्या सांगा. उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या ग्रुपवरती तुम्ही मेसेज टाका. तर कोणाला काही विचारायचं विचारा, नाही तर आपण लिव्ह करू. मुख्य म्हणजे स्वतःचं परीक्षण स्वतःला करायचं हाच आहे ना. हो हो, विषय तर हाच राहील ना, हाच स्वतःचं राहील. परीक्षण स्वतःलाच स्वतः करायचं. करायचं आहे. हो ना. कारण तेच आहे ना की आपण सगळ्यांसाठी सगळं करतो पण स्वतःला वेळ देत नाही, आणि ते देणं गरजेचं आहे. नाही तर बरेचसे मग हो नाही. आजार म्हणा किंवा हो बरोबर आहे. माइंड अपसेट या बऱ्याचशा गोष्टी होतात. मग हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे की जे स्वतःला आपल्याला आपल्याकडे नेतं, आपल्याजवळ नेतं मनाच्या अगदी. आणि ह्या गोष्टी केल्यानंतर त्यातून अनुभव येतो. बरोबर. त्याच्यामुळे ही ॲक्टिव्हिटी मी छोटीशी ॲक्टिव्हिटी घेणार आहे जी 5 दिवस असेल. मग हे 5 दिवसाचं कसं का, तर मग तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली की ते दिवसभर त्याच्यावर वेळ करायला वेळ मिळेल विचार करायला, आणि मग ते तुम्ही पूर्ण कराल संध्याकाळपर्यंत. अशा पद्धतीचा हा वर्कशॉप असणार आहे. तर ज्यांना जॉईन व्हायचं ते नक्कीच मला मेसेज करा आणि दिलेली ॲक्टिव्हिटी करून बघा. ओके, नक्कीच. थँक्यू. ओके. नक्की करून बघतो. चालेल. आणि आपल्या माझ्यातली मीवर टाका म्हणजे इतरांना समजेल. चालेल. थँक्यू. हो.